कुणी सांगितलं का नाही सत्य घरातून काही न सांगता बाहेर पडलाय म्हणून? मावशी, ऍक्च्युली मला वाटलं की दादा कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले असतील. मी विहंगला पण फोन ट्राय केला पण त्यांनी उचलला नाही, म्हणून मला वाटलं की दोघे एकत्रच असतील कामात. मंजुषा, तुला सत्याची मनस्थिती माहिती आहे ना, तरी तू सॉरी मावशी, मी मुद्दाम. सॉरी म्हणू नको ग बाई, मी काही तुला खडसावत नाहीये. का हा मुलगा सतत माझा जीव टांगणीला लावतो कोणास ठाऊक? हे कधी संपणार आहे सगळं? बरं, विहंगने तुला परत फोन केला होता का? नाही ना मावशी, तेच तर सांगतेय. गुड इव्हनिंग मावशी. हाय मंजुषा, काय आहेत का राजे? म्हणजे तुझी आणि त्याची सुद्धा दिवसभरात भेट नाहीये? छान. नाही, इनफॅक्ट आम्ही आज भेटणारच नव्हतो. आणि तसंही सत्यजित हल्ली ऑफिसला येतोय कुठे, म्हणून म्हटलं आपणच जाऊन भेटूया. सकाळपासून घरी नाही येतो. गेलाय कुठे? आता हे जर माहिती असतं तर आम्ही इथे अशी चिंता करत बसलो असतो का विहंग? आणि मंजुषा तुला फोन करत होती, तू तिला उलटा फोनही केला नाही. हो सॉरी, मी मिस कॉल बघितला तुझा, पण मी तेव्हा नेमका सरनाईकांकडे होतो. आणि मग सरनाईकांच्या घरी गेला होता? मावशी, मला शुभ्राची आठवण आली, म्हणून म्हटलं तिला जाऊन भेटूया. आणि मला वहिनींशी सुद्धा थोडं बोलायचं होतं. मला त्यांना हेच सांगायचं होतं की सत्यजितचं हल्ली कामात अजिबात लक्ष नाहीये. सत्याला हे आवडणार नाही विहंग. मावशी, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि सत्यजितला मी असं दिवसागणिक खस्ताना नाही बघू शकत. मंजिरी काय म्हणाली? त्याने विषय टाळला. या दोघांच्या भांडणामध्ये आम्ही मात्र भरडले जातो. काल रात्री इथे राहिली तेव्हा असं वाटलं होतं की वहिनी काल इथे होत्या. तुला काही बोलली नाही? काहीच नाही. अरे, काल शुभ्राचा महिन्याचा वाढदिवस होता, म्हणून ती शुभ्राला घेऊन इथे आली होती. सत्याच्या आग्रहावरून थांबली. आम्हाला असं वाटलं की त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल हे. पण सकाळपासून सत्याचाच पत्ता नाहीये. मावशी थांब, मी त्याला फोन ट्राय करतो. तुम्हारी शरण में मालक 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 बोला बोला संके, बोला 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 संके, लवकर बोला. मला मला चिंतनगीर जायचं. बोला संके, लवकर लवकर बोला संके. संके बोला ना, मला वेळ नाही. बोला लवकर लवकर बोला बोला. मालक मालक, मी जे पाहिलं ना ते सांगितल्याशिवाय राहवलं नाही, म्हणून. मग राहवत नाही तर बोला. मालक, मी पन्हाळा रोडवरून येत होतो. रस्त्याच्याकडे एक गाडी दिसली, मी तिथं थांबून पाहिलं तर आत कोण होतं सांगा बघू? अरे क्वीज कसली घेताय माझी? बोला तुम्ही. सत्यजित मुधोळकर. रस्त्याच्या कडेला एकटा सत्यजित मुधोळकर, आसपास कुणी नाही? हो, दारू पिऊन फुल टाईट झालेला. मोबाईल वाजत होता, तोही उचलायची त्याला शुद्ध नव्हती. एकदम दारू पिऊन फुल टाईट झाला होता साहेब. रस्त्याच्या कडेला हा, एकटाच हो दारू प्यायला? हो, किती? फुल टाईट. तुम्ही चिमटा घेऊन बघितलं? फोन उचलायची शुद्ध नव्हती, एवढा टाईट होता. कोणाचा फोन? इनकमिंग होता. इन्कम आला होता? गुड, व्हेरी गुड. रस्त्याच्या कडेला एकटा मुधोळकर दारू पिऊन तो चिमटा घेतला, तुझं नाही? हो. गुड, व्हेरी व्हेरी गुड.
रस्त्याच्या कडेला एकटा मुधोळकर दारू पिऊन धोत पडलेला, त्याच्या डोक्यात तिथेच धोंडा घालायला सोडून तुम्ही मला सांगायला आले फक्त? मालक मी विचार केला. तुम्ही विचार केला? हा म्हणजे मी मारला असतं तर कसं दिसलं असतं ना. आता बघा, त्याला तुम्ही स्वतःच्या हाताने ठेचून मारणं हे तुमचं एकमेव ध्येय आहे की नाही? मी मारलं असतं तर मग ते कसं पुरं झालं असतं ना. म्हणून मी नाही तुमच्या आयुष्याचं ध्येय आम्ही विसरलो होतो. त्या ध्येयाची जाणीव तुम्ही मला करून दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आमचा एवढा विचार करता संख्ये, आणि आम्ही तुम्हाला मारतो, थोबाडीत मारतो. तुमच्या पायाला गोळी घातली आम्ही तुमच्या. आम्हाला शिक्षा हवी, आम्हाला प्रायश्चित्त हवं. तांबडे बाबाच्या समक्ष ते प्रायश्चित्त हवं. काय कराल सांगा? काय कराल सांगा? त्याला थोबाडीत मारा. माझ्या थोबाडीत मारा. मला प्रायश्चित्त हवं. प्लीज, आय रिक्वेस्ट यू, आय बेग, माझ्या थोबाडीत मारा संख्ये. संख्ये, तांबडे बाबाच्या नियमानुसार मला प्रायश्चित्त हवं. मला थोबाडीत मारा. मारा संख्ये, प्रायश्चित्त मारा संख्ये. थोबाडीत मारा. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. चांगली संधी मिळाली होती त्याला मारायची. रस्त्याच्या कडेला दारू पिऊन धुत्त पडला होता, एकटा इन्कमिंग कॉल घेत नव्हता. तुम्ही मला सांगलं त्याच्या डोक्यात थोडं घालायचं. नैन तुम्हारे दर्पण मेरा. मिसेस गेले आमच्या मोतीवाले बाई, आम्ही एकटे पडलो इथे. चरण तुम्हारे मन अर्पण, अब तो दर्शन दे दो बाबा. एकटा मुधोळकर, चांगली संधी, आसपास कोणी नाही, निर्जन स्थळी एकटा मुधोळकर दारू पिऊन धोत चिमटा घेऊन बघितलं. तुम्हाला डोक्यात दगड का नाही घालत? मिसेस नाही आमच्या इथे, त्यामुळे एकटं पडलं. मोतीवाले बाई आमच्या दूर एकटं पडलो आम्ही. सदा सत्य की राह चलू में. यावेळेस तो त्याच्या करणीने पडला रस्त्याच्या कडेला एकटा. तुमच्या साक्षीने सांग, आम्ही त्याला पाडू. असंच एकटा निर्जन स्थळी इनकमिंग कॉल येत राहतील, पण आउट गोईंग बंद. चला सत्य की राह चलू मैं, हे पाप के पग को. मला माहिती होतं हेच होणार. पूर्वी एकदा मंजिरीशी बिनसलं होतं तेव्हाही तो ह्याच मार्गाला लागला होता. आता पुन्हा तेच. मावशी, आज रात्री तरी शुद्धीत येईल असं वाटत नाही. पण सापडला कुठे हा तुला? पन्हाळा रोडला रस्त्याच्या कडेला गाडी उभी होती. हा जवळजवळ बेशुद्धच होता. कधीपासून आणि किती प्यायला आहे त्याचा त्यालाच ठाऊक. आता काय करायचं रे विहंग? आपण इतके दिवस रात्र घराबाहेर राहायचा, पण हे असं नशेच्या आहारी नाही रे. मावशी, पण काल वहिनी इथे आल्यानंतर नक्की झालं काय? म्हणजे त्यांच्यात भांडण नाही ना. म्हणजे दोघं जण आपल्या खोलीत बोलत बसले होते. थोड्या वेळाने सत्य सांगायला आला की ती आज इथेच राहते म्हणून. खूप आनंदात होता रे बिचारा. आणि मंजिरी आणि शुभ्रा खोलीत झोपल्या, हा बाहेर झोपला. पण भांडण नाही ना. आम्हाला कळलं असतं ना, मग आवाज आला असता ना. आणि रात्री नाही. आणि सकाळी मंजिरी काही न बोलता निघून गेली, आणि सत्या रात्रीच घराबाहेर पडला का सकाळी घराबाहेर पडला हेच आम्हाला माहिती नाही. आई, मी थोडं बोलू का? आता तुझं काय? आई, दादा काल रात्रीच गेलेत घराबाहेर. म्हणजे नेत्र, तू पाहिलंच दादांना बाहेर जाताना? नाही, म्हणजे एक्झॅक्टली बाहेर जाताना नाही पाहिलं, पण
बहुतेक ते बराच वेळ इथे हॉलमध्येच बसले होते. माझ्या खोलीतलं पाणी संपलं म्हणून मी खाली आले पाणी घ्यायला, तर मी त्यांना त्यांच्या रूम मध्ये जाताना बघितलं. आणि नंतर वरती गेले आणि बराच वेळ झोप येत नव्हती. अचानक गाडीचा आवाज आला. एवढ्या रात्री कोण आलाय म्हणून मी खिडकीतनं पाहिलं तर दादांची गाडी गेटच्या बाहेर जात होती. सकाळपासून आम्ही कंठशोष करतोय तेव्हा सांगता आलं नाही तुला? आत्ता सांगतेस की मजा बघायची होती सगळ्यांची. नाही अहो आई, मी मावशी ऍक्च्युली माझंच चुकलं. नेत्रा दिवसभर रूम मध्येच होती. मी घरात सगळ्यांना विचारलं पण नेमकं तिलाच नाही विचारलं. एवढं नक्की की काल वहिनी इथे आल्यानंतर त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि त्याच्यानंतरच सत्यजित बाहेर पडलाय. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की वहिनी काहीच कसं बोलले नाही आणि त्यांच्यात जर भांडण झालं असेल तर. हाच विचार करून डोकं जड झालंय माझं. एनिवे सत्यजित शुद्धीत आल्यावर या सगळ्याची उत्तर मिळते. मावशी मी आज त्याच्याजवळच थांबतो. तुम्ही सगळ्यांनी जाऊन झोपा. तो शुद्धीत आल्यावर त्याच्याशी बोलतो मी. विहंग, सत्याला या घरतेत अडकू देऊ नको रे. मावशी आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. काळजी करू नको मनुष्य. काय मंजिरीबाई, काय बाबा? काय दिवाळी काय म्हणते? फराळाची तयारी कुठवर? अजून तरी मनातल्या मनात झाली आहे बघा. अरे म्हणजे काय? अगं काही मागवायचं वगैरे असेल तर सांग ना बाहेरून. कंदील तुझ्या पसंतीचं घेऊन ये. आणि काय रोषणाई करायची असेल ना घरात ती सगळी तूच करायची बरं का? मनासारखी कर. बाबा पण हे सगळं करायलाच हवंय का? ऑफकोर्स. म्हणजे काय कमाल आहे तुझी मंजिरी. एरवी किती उत्साह असायचा तुझा दिवाळीला. म्हणजे तुझा उत्साह बघून अख्ख्या कॉलनीला कळायचं की चला दिवाळी आली म्हणून. तेव्हात आणि सध्याच्या परिस्थितीत खूप अंतर पडलंय बाबा. नाही नाही नाही, मला तसं वाटत नाही. उलट आता पूर्वीसारखं झालं असं मला वाटतंय. तुझ्या त्या नवऱ्याकडे तेव्हा. बाबा प्लीज, डू वी हॅव टू टॉक अबाउट ऑल दिस नाव? ऍटलीस्ट स्पीक इन इंग्लिश सो दॅट शी डझंट अंडरस्टँड. Oh yes, I'm sorry. We'll talk later. Why later? Talk now. I will go inside. मावशी सॉरी, म्हणजे मी आग गावाकडच्या माणसांना हाडाने समजण्याची रीतच आहे बघ आपल्याकडे. तू काय बी वाईट वाटून घेऊ नकोस बघ. बट आय कॅन राईट, रीड अँड टॉक इंग्लिश व्हेरी वेल. Pussycat, where have you been? I have to be London to see the Queen. चलो. पाहिजे कमालच आहे. खरंच कमाल पाहिजे. पूर्वी ना घे वर्तमानपत्रामध्ये एक सदर असायचं, ऐकावं तर नवलच. त्याच्यामध्ये या बाईंचं नाव टाकायला पाहिजे. बाबा पण प्लीज मावशींसमोर तुम्ही यांचा विषय नका काढू. हे बघ मंजुरी, केव्हा ना केव्हा नाही कळणारच आहे. जाऊ दे तो विषय नको. सर दिवाळीची तयारी करा. दिवाळी व्यवस्थित साजरी व्हायला पाहिजे. दिस इज माय ऑर्डर. ओके. शुभ्राची पहिली दिवाळी आहे, धूमधडाक्यात साजरी व्हायला पाहिजे. दॅट्स ऑल. चला तयारीला लागा दिवाळीच्या. हॅलो मंजिरी, मी आई बोलते. हा बोला आई. मला तुला भेटायचंय मंजिरी. ठीक आहे. पण मला माझ्या सुनेला भेटायचंय, सरनाईकांच्या मुलीला नाही. तेव्हा
बाहेर कुठेतरी भेटूया. चालणार आहे ना तुला? हो चालेल ना. उतारा हवाय का? तू मला मला घरी कोणी आणलं? दुसरं कोण आणणार? सॉरी, माझ्यामुळे तुला कटात देऊ काय? नाही, एवढं पिऊन टाईटच व्हायचं होतं तर माझ्या घरी यायचं होतंस. दरवेळी मला उपदेश देत असतोस ना, विहंग तुझं जरा अति होतंय, अति होतंय. काल पिऊन पिऊन अख्खी बाटली गिळलीस तू. नाही, मी खरं सांगू का, मी ठरवलं होतं विहंग की ही वेळ आपल्यावर कधीही येऊ द्यायची नाही. कितीही दुःख असलं तरी प्यायची नाही. पण काल तोल ढळला माझा. वहिनींशी काय बोलणं होता? तो विषय नकोय. ठीक आहे, नको तर नको. ते विल्मर आणि बॉट्सचं कॉन्ट्रॅक्ट साईन कर. बिझनेस बद्दल अजिबात नको बोलूया. अरे हा, काल ते आमच्या सोसायटीतले शिर्के आहेत ना, त्यांच्या मांजरानं नवीन पिल्लांना जन्म दिलाय. विहंग, डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतोयस तू? मग काय, हेही नको तेही नको, काय बोलू काय तुझ्याशी? मग कशाला बोलायला पाहिजे? नको बोलूस ना, गप्प बस. जा तू इथून, मला एकटं राहून. का सकाळी सकाळी पुन्हा बसणार आहेस का? मी सांगितलं ना, काल झालं असं पुन्हा कधीही होणार नाही. गुड, एवढंच ऐकायचं होतं. आणि हा, तुझी ही शपथ मावशीच्या कानावर घालतोय. तिचा विचारीचा जीव उगाच कालपासून खालवर होतोय. तिला थोडीच माहिती आहे तिच्या चिरंजीवांचा कालचा प्रताप. मी तिला एवढंच सांगेन की ही वन्स इन अ ब्लू मून गोष्ट होती. त्याच्यासाठी रोज कोल्हापूरचे रस्ते आणि गटारं धुंडाळायची गरज नाहीये. मग विहंग, जस्ट गेट लॉस. ओके, बाहेर आहे मी. हॅलो हॅलो, आय विश यू व्हेरी बॅड मॉर्निंग. काय समाजामध्ये काही लोक एकमेकांना सकाळी सकाळी व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग असं खोटं खोटं विश करतात. पण आम्ही तुम्हाला मनापासून विश यू व्हेरी बॅड मॉर्निंग असं विश करतो. कारण आमच्या मनात जे असतं तेच आमच्या जिभेवर असतं. व्हॉट आय हॅव इन माय हार्ट दॅट एक्झॅक्टली ऑन माय टंग. सकाळ सकाळ भुंकतोय, चघळायला हाड नाही का मिळत तुला? बघा आता, अहो श्वानाची उपमा आम्हाला काय देताय तुम्ही? श्वान साधर्म्य तर तुमच्या हात आहे. फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन, काल रात्री तुम्ही श्वानासारखे रस्त्यावर लोळत होता. लोळिंग लाईक अ डॉग, दॅट मीन्स श्वान, दॅट मीन्स कुत्रा. अरे अरे हॅलो, कुणीही न सांगता सत्यजितराव सायलेन्स झाले. तसं त्यांना सायलेन्स करणं फार मुश्किल आहे. तात्पर्य, सत्य ऐकून सत्यजितराव सायलेन्सले. हॅलो हॅलो माय डिअर फ्रेंड, फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन, दादा होळकरचं त्याच्या शत्रूवर फार बारकाईनं आणि जातीनं लक्ष असतं. व्हेरी कीन आय ऑन एनिमीज. काल रात्री रस्त्यावर लोळत असताना आम्ही तुमच्या डोक्यात तेव्हाच धोंडा घातला असता आणि तुमचा कायमचा नायनाट आम्ही करू शकलो असतो मुदोळकर. पण तांबडे बाबाची तशी शिकवण नाही.
तांबडे बाबा आणि युद्धनीती या दुर्मिळ ग्रंथात बाबा म्हणतात, झोपलेल्या शत्रूला मारू नये, झोपलेल्या शत्रूला मारू नये, त्याला उठवावा, व्यवस्थित आंघोळ घालावी, चांगले कपडे द्यावेत त्याला आणि मग त्याला कायमचा झोपवावा. तेव्हा इथून पुढे टेक केअर घ्या. लोळा, मनसोक्त लोळा, पण रस्त्यावर नाही, आपल्या घरात. अजून एक बायकोच्या विरहात कसं जगायचं याबद्दल विशेष माहिती हवी असेल तर मला भेटा. अन्यथा तुमचे मित्र आहेतच गोरे गोमटे विहंग. त्यांना तर अतिच अनुभव आहे, कारण त्यांची मिसेस डायरेक्ट नो विजा नो पासपोर्ट. सॉरी, विनोदाची वेळ नाही, पण त्यांना माहित आहे जास्त. हॅलो हॅलो, मॅनरलेस माणूस, व्हेरी मॅनरलेस मॅन, व्हेरी मॅनरलेस मॅन. सीझन येतोय जवळ, साधं दिवाळीचं विश सुद्धा करता येत नाही. दीपावली लाव फोन परत लाव. मनाए सुहानी दीपावली. नको वाईट वाटेल.